ऑपरेशन टायगर ठाकरे रोखणार? डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचा मेगा प्लॅन. अखेर ठाकरे जागे झाले. राज्याचं राजकारण सध्या शिंदेंभोवती फिरतंय. कधी ते नाराज असतात तर कधी फडणवीसांसोबत कोल्ड वॉर रंगतंय. त्यातच ऑपरेशन लोटस प्रमाणे ऑपरेशन टायगर घडलं. त्यातून ठाकरेंना धक्के देत शिंदेंनी माजी आमदार राजन साळवींना गळाला लावलंय. त्यानंतर कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात आले. माजी आमदार सुभाष बनेही शिंदे गटात आले. मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे पक्षाला नेत्यांसोबत पदाधिकारी जात असल्याचा धक्का बसत असताना आपला जुना शिवसैनिक आपल्यासोबत टिकून राहावा आणि पक्ष अधिक बळकट करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची धावाधाव सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर मोडून काढायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून खास रणनीतीही त्यांनी आखली आहे. सध्या ठाकरे गटात नेतेपदी 14 जण, उपनेतेपदी 43 जण, सचिवपदी 10 जण आहेत. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक मंगळवारी सेना भवनात आढावा बैठक पार पडेल. प्रमुख नेते राज्यभर दौरे करतील. नाराज पदाधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेतली जाईल. पक्षविरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. ठाकरे गटात संघटनात्मक बदलाचीही शक्यता आहे. मात्र जो बूंद से गई वो हौद से नहीं आती या म्हणीचा अर्थ एव्हाना ठाकरेंना लक्षात आला असावा आणि देर आहे दुरुस्त आहे असंच ठाकरेंबद्दल आता म्हणावं लागेल. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे विरुद्ध ठाकरेंची राजकीय जुगलबंदी पाहणं रंजक असेल. यातून भविष्यात तयार केली जाणारी रणनीती ठाकरेंचा होणारा आउटगोईंग थांबवणार का, की ठाकरे सेनेला शिंदे धक्का देऊन सुपडा साफ करणार, हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.